शिर्डीतून साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्याने आता धार्मिक स्थळांवरचे प्रसाद महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिर्डीतील होलसेल मार्केटमध्ये साखरेचे भाव 30% वाढलेत, त्यामुळे खासगी प्रसाद विक्रेते चिंतेत आहेत। जुन्या दरानुसार सध्या प्रसादाची विक्री सुरू असली तरी येत्या काही दिवसात पेढ्यासह प्रसादाचे दरमहा 20 ते 30% भाव वाढण्यासाठी आता व्यापारी बैठक घेणार असल्याचं समजतंय। दरम्यान शिर्डीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी, पाहूयात। वाढल्यानंतर त्याचा परिणाम आता धार्मिक स्थळी देखील दिसून येतो आहे आणि आपण आता शिर्डीमध्ये आहोत। शिर्डीत बघितलं तर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि हे भाविक जे आहेत शिर्डीत आल्यानंतर परिसरातील जे खाजगी दुकानं आहेत त्या ठिकाणाहून अनेकदा साखरीपासून बनवलेले जे पदार्थ आहे, मग त्यात पेढा असेल, बर्फी असेल, यासोबतच ड्राय फ्रूट्स देखील या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक घेऊन जात असतात। हे व्यापाराचे दर वाढल्यानंतर आम्ही आता 20% तोट्यात आमचा व्यवसाय सुरू आहे। तर पुढील 2 दिवसात शिर्डी व्यापारी असोसिएशनची मोठी बैठक घेऊन त्यात सुधारित रेट कसे लागू करता येईल या संबंधी निर्णय करून तो संबंधित पालिकेला आम्ही कळवणार आहोत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी।